तुम्ही बघू शकता समोसे कसे दिसायला छान आणि टेस्टी दिसत आहेत आणि हे चवीला देखील तेवढेच टेस्टी, क्रिस्पी आणि खुसखुशीत झालेले आहेत। नमस्कार फ्रेंड्स, मी आहे प्रगती आणि तुम्ही पाहत आहात स्वादिष्ट रेसिपीज किचन। तर आज आपण बनवणार आहोत अगदी बाजारात मिळतात तसेच, मी तर म्हणते त्यापेक्षाही अतिशय चविष्ट असे समोसे, त्याच सोबत समोशांच्या स्टफिंगसाठीही बनवलेली बटाट्याची भाजी मस्त चटपटीत झालेली आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। समोसे बनवण्यासाठी मी इथे 2 कप मैदा घेत आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि 1 चमचा ओवा। आता हे मिक्स करून यामध्ये 1/4 कप तूप घालून घ्यायचं आहे, म्हणजेच खाण्याच्या चमच्याने 7 ते 8 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर केला तरी चालतो। आणि आता ह्याला हाताने मस्त चोळून घ्यायचं आहे, जोपर्यंत अशा प्रकारे मूठ वळत नाही तोपर्यंत। किंवा तुम्हाला जर तूप कमी वाटलं तर यामध्ये आणखीन थोडंसं तूप घालून पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। आता याला आपण अर्धा तास भिजत ठेवायचं आहे। पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण समोस्यांसाठी लागणारी बटाट्याची भाजी बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप आणि 2 चमचे वाटून घेतलेले धने टाकून घ्यायचे आहेत। हे थोडेसे परतले की यामध्ये 1 ते 2 चमचे वाटलेली हिरवी मिरची आणि अद्रक टाकून परतून घ्यायचं आहे। अद्रक आणि हिरवी मिरची थोडीशी परतली की यामध्ये उकडून घेतलेले वाटाणे टाकून घ्यायचे आहेत आणि 9 ते 10 काजू बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घेत आहे मी। आणि 1 छोटी वाटी मनुके घालून घेऊयात। आता यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा हळद, हे सर्व आता आपल्याला एकत्र परतून घ्यायचं आहे। आता इथे मी थोडंसं पाणी घालून घेत आहे, जेणेकरून मसाले जळणार नाहीत। त्यामुळे आता इथे मी 7 ते 8 बटाटे मध्यम आकाराचे उकडून घेतलेले होते, ते मी हाताने चुरून घालत आहे। तुम्हीही शक्यतो हाताने चुरून घाला। बटाटे विळीने किंवा चाकूने कट केल्यामुळे मसाला एकजीव होत नाही। बटाटे अशा प्रकारेच हाताने चुरून घातले की मसाला मस्त तयार होतो, त्यामुळे तुम्हीही अशा प्रकारे करून बघा, मस्त लागते। आता यामध्ये तुम्ही काजू किंवा मनुके हे अगदी ऑप्शनल आहेत, तुमच्याकडे असतील तर नक्की टाकून बघा, चवीला खूप मस्त होतात। आता यामध्ये मोठ्या मोठ्या असलेल्या फोडी आपण फोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालून हे सगळं आपल्याला मिक्स करून 2 ते 4 मिनिटं याला परतून घेऊयात। आता यातील मी काही भाजी काढून घेणार आहे, कारण माझा छोटा मुलगा जास्त तिखट नाही खात, त्यामुळे त्याच्यासाठी थोडीशी भाजी मी काढून घेत आहे। आणि राहिलेल्या भाजीमध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकून मिक्स करून घेऊयात आणि याला 4 ते 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। मग तयार आहे आपली समोस्यांसाठी लागणारी बटाट्याची भाजी, म्हणजेच समोस्यांचा मसाला। आता इथे अर्धा तास झालेला आहे, आपलं पीठही मस्त भिजलेलं आहे। तुम्ही बघू शकता पीठ भिजत ठेवलं ना, हे अशा प्रकारे वरी व्हाईट व्हाईट डॉट्स दिसतात। आता याला 5 मिनिटं मळून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आहेत, आपल्या पराठ्यांना घेतो तेवढेच। किंवा तुम्हाला समोसे कसे हवे आहेत लहान मोठे, यानुसार लहान मोठा उंडा घेऊ शकता। एका उंड्यामध्ये 2 समोसे होतात। तर आता आपण याला लाटायला घेऊया। यामध्ये आपण तूप घातलेलं होतं किंवा तुम्ही तेल वापरला असेल तर त्यामुळे लाटताना पीठ लावायची गरज लागत नाही। जर तुम्ही समोसे लाटताना तेल, तूप किंवा पिठाचा वापर केला तर समोस्यांना वेगळंच टेक्स्चर येतं। समोस्यांसाठी लागणारी पोळी ही लंबगोल आकारामध्ये लाटून घ्यायची आहे आणि ती मध्यभागातून अशी कट करून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे कट केलेल्या साईडने पाण्याचं बोट लावून घ्यायचं आहे आणि बाजूच्या कडा एकावर एक ठेवून कोन बनवून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने याला हातात घेऊन खालून वरीपर्यंत दाबून बंद करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे, अशाच प्रकारे दाबून भरून घ्यायचं आहे, जेणेकरून तेलामध्ये सोडल्यावर समोसा सुटणार नाही। आता यामध्ये चमच्याने आपण भाजी भरून घेऊया। समोस्यांमध्ये जेवढं जास्त सारण भरचाल समोसा तेवढाच छान लागतो चवीने। आता याच्या साईडच्या कडांनी आपण पाण्याचं बोट लावून घेऊया अशा प्रकारे आणि ज्या बाजूने आपण जोड दिलेली आहे अगदी त्याच्या समोरच्या बाजूने असं फोल्ड करून जोडून घ्यायचं आहे एकमेकांवरती। आणि
बाकीच्या कडाही व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे पाणी लावून कडा जोडल्या तर समोसा तेलामध्ये टाकल्यावर फुटत नाही। हे बघा, अशा प्रकारे तयार झाला आहे आपला समोसा अगदी परफेक्ट शेपमध्ये। आणखीन एक तुम्हाला मी करून दाखवते। याच्या कट केलेल्या भागाकडून पाण्याचे बोट लावून घ्यायचे आणि याच्या कडा एकमेकांवर ठेवून कोन बनवून घ्यायचा आहे। याला शेवटच्या टोकापासून व्यवस्थित बंद करून घ्यायचे। आता याला हातावरती घेऊन यामध्ये आपण मसाला भरून घेऊया। आता इथे पाण्याचं बोट लावून जोड दिलेल्या समोरच्या बाजूला फोल्ड करून समोसा जोडून घ्यायचा आहे। अगदी अशा प्रकारे मी सगळे समोसे बनवून घेतलेले आहेत। आता याला झाकून 10 ते 15 मिनिटं ठेवून देऊया किंवा याला 4-5 तासासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा गरम गरम तळून खाऊ शकता। आता इथे मी 10 ते 15 मिनिटं समोसे झाकून ठेवलेले होते। आता हे आपण तळून घेऊया। त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। यामध्ये थोडं पीठ टाकून बघायचे। पीठ जर हळूच वरी आलं तर याचा अर्थ समोस्यांसाठी तेल परफेक्ट गरम झालेलं आहे। यामध्ये समोसे टाकून घेऊया आणि समोस्याला सुरुवातीचे 2-3 मिनिटं हात नाही लावायचा। थोडेसे 2-3 मिनिटांनी सेट झाले की मग ते समोसे खालीवरी करून घ्यायचे। कधीही समोस्यांसाठी तेल जास्त गरम नाही करायचे। जास्त जर तेल गरम झालेलं असेल तर समोसा पटकन जळतो किंवा मग वरची लेयर तळली जाते आणि आतील भाग तसाच कच्चा राहतो। त्यामुळे समोसे केव्हाही लो टू मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे। एवढे 4 समोसे तळण्यासाठी मला 10 मिनिटं लागलेले आहेत। समोसे तळताना गडबड नाही करायची, त्यांना तळायला वेळ द्यायचा, नाही तर समोसे थंड झाले की काही वेळाने मऊ पडतात। तर हे समोसे परफेक्ट सोनेरी रंगावर आल्यावर काढून घ्यायचेत। अशा प्रकारे मी बाकीचे समोसेही तळून घेते। तुम्ही बघू शकता समोसे दिसायला किती चविष्ट दिसत आहेत। तर अगदी मार्केटसारखे बाजारातल्याप्रमाणे हे समोसे कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेले आहेत आणि याची भाजी जी बनवलेली होती आपण तीही मस्त चविष्ट चटपटीत लागते। तर ही रेसिपी तुम्ही घरच्या घरी तयार करून बघा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट करून नक्की विचारू शकता। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचसोबत साईडच्या बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, जेणेकरून मी ज्या नवीन रेसिपीज अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। तर भेटू आणखीन अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।